कॉल कसा फुटला आणि आणि आम्ही दुपारी कोण फिरून राहिलो ना आणि आम्ही रात्री मस्त करत कुठं चाललो त्याला मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळी तुम्ही पहिले मंदिरात गेलो, मंदिरात पाय वगैरे लागले, तिथून दुकानात गेलो. चहा आणि आपलं काम पूर्ण करून मी निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाताना मौसम तर आज एवढा साफ होता की मग काय आपल्याला जायचं होतं दुपारी ओमच्या इथं. मी तर पुरा तोंडाला घेतलं बांधून. म्हटलं आपल्याला कोणी पाहिन नाही म्हटलं भाऊ, काळं पडलं होतं एवढं उन्हात. मग ओमच्या इथं आलो. ओमले म्हटलं बाबू तू बी घे म्हटलं बांधून. त्याने बी घेतलं मग बांधून टाईट. मग आम्ही निघालो स्टेशनवर जाण्यासाठी. मग तिथं मोबाईलचा कव्हर वगैरे पाहिलं. कव्हर आपल्याला हे आवडली. हे कव्हर कशी वाटते तुम्ही सांगा बरं आपल्याला कमेंटमध्ये. मग तिकडून निघाला मी घरच्यासाठी. आज ब्लॉग काढायला एवढी मजा येऊन राहिली की आज विचारू नका. क्लिअरिटी फुल होती, मस्त वातावरण होतं. तिकडून मी घरी निघालो. आज जोश होता. जोशमध्ये आपण बॉल फोडून टाकला. मग नवीन आणला बा, नुकसान झालं. मग तेवढा शिव माळ शिव मग त्याला म्हणे येऊ म्हणे जरासं फिरून. मग आपण त्या गाडीत बसलो असेल मस्कऱ्या करत. आम्ही फिरून वगैरे आल्यावर त्याने आम्हाला सोडून दिलं. सोडून दिल्यावर तेवढ्या ते ओमन वगैरे आले जेवण खाऊन करून. मग आम्हाला मी ती हाईटच नव्हतं. हाईट मोडल्यावर मग आम्ही निघालो गोळ्या खायसाठी. गोळ्या दुकानात गेलो. ओमनं तिथं नुकसान काढलं. चमतात दिला त्याच्या अंदर पाडून. म्हटलं तुमच्याजवळ ते स्पेशल असेल ते द्या. मग मावलीवाला दादानं बेस्ट फ्लेवरचा आपल्याला सोडा दिला मस्त पैकी. जे बर्फ वगैरे टाकलं, शेक वगैरे दिलं. मग ते नाही घेतलं बा एक गोट मारून. म्हटलं 2 रुपये आता मी कमी देतो. मग नाही म्हणत असं नाही चालत. म्हटलं जाऊ द्या बा. मग आम्ही सोडा वगैरे पिऊन रस्त्यानं असेल मस्त करत निघालो घरी. तुम्ही जर आपले ब्लॉग पाहून प्रसन्न होत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा.